माईक दो ना दादा, माईक दो ना. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो. राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ मासाहेब यांच्या पवित्र स्फूर्तीला वंदन करतोय. रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी अम्मा नाही. या भूमंडळाच्या ठाई आणि धर्मरक्षणापायी स्वामी समर्थांचा भगवा धोन ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराचे स्वप्न बाळगलं ते हिंदवी स्वराज्य व्हावं, ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत जोपर्यंत या पृथ्वी तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव म्हटलं जाऊ शकत नाही. ज्याने कीर्ती संपादन केली म्हणून ज्यांना संबोधलं गेलं यशवंत, कीर्तिवंत, धैर्यवंत, शिळवंत आणि नीतिवंत, 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो जातही मराठ्यांची, ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली ते शूरवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय. मराठी मनाचे मानविंद हिंदू हृदय सम्राट आदरणीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. आणि आता थोड्याच वेळामध्ये ज्यांचं आगमन होणार आहे आणि आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहे ते आपल्या सगळ्यांचे लाडके, पूर्वीचे लाडके मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आणि आत्ताचे या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आम्हा सगळ्यांचे मान्यवर आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या सौम्यत येणारे इथले माजी खासदार राहुलजी शेवाळे साहेब ज्याने आपलं मगाशी मनोगत व्यक्त केलं आणि खरा न्याय मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा ज्यांनी उचलायचं ठरवलेलं आहे ते विधिमंडळातील माझे सहकारी, तुमचे सगळ्यांचे आवडते आमदार सन्माननीय तुकारामजी कातेजी, त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न होतोय की ज्यांनी एवढं मोठं मन केलं, एका मोठ्या पक्षाचा त्याग करून एका चांगल्या पक्षामध्ये येत आहेत. तोही चांगला पक्ष होता, परंतु केवळ तुमच्यामुळे, तुमच्या भल्यासाठी ज्याने आज हा पक्षप्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे ते आमचे सहकारी मित्र सुमितजी वजाळे, त्यानंतर ज्याने आपलं घणाघात्याचं भाषण केलं, कारण पंढरपूर बोलल्यानंतर गोरगरिबांचा देव, तिकडं तिरुपती असेल, शिर्डी असेल, सिद्धिविनायक असेल, हे सगळे श्रीमंतांचे देव. कारण तिरुपतीला एवढा मोठा कडक लाडू मिळतो, तसं आमच्या पंढरपूरला छोटा लाडू मिळतो. परंतु पंढरीशी पांडुरंगराय रुक्मिणी मातेच्या कृपाशीर्वादाने हा आमचा संपर्क प्रमुख आणि सुमितजींचं जे काय घनिष्ठ संबंध, तर असे त्यानंतर आणि माहिती साठेतो तसं पंढरपूरला दुसरा कोण आहे ना आमच्या. त्यानंतर आज या व्यासपीठावरती उपस्थित असलेले जे काही आमचे मान्यवर आहेत तर ते आता काही मंडळी आमच्या येत आहेत, परंतु आमचा विभाग प्रमुख अविनाशजी राणे एक डॅशिंग नेतृत्व म्हणून इथे काम करतोय. त्यानंतर आमच्या समृद्धीताई काते नगरसेविका आमची, त्यानंतर आमची स्वातीताई दबडे, आमची सुनीताताई वैती, आमचे दीपक माहेश्वरी, कैलास आरावडे, प्रियांका परांडे आणि आमच्या शेवाळे वहिनी बसले नाही ते आले ना, तेच बोलतो मी, बोलो बाहेर काय नवऱ्याची वाट बघत बसले. त्यानंतर आमच्या व्यापाऱ्यांचं नाव काय त्यांचं, लक्ष्मण कोठारी, त्यानंतर मगाशी
बऱ्याचशा लोकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ते व्यक्त करत असताना आता याच्यामध्ये ते पारधी म्हणून मगाशी तुमचा संतोष पवार काय त्याचं नाव संतोष पवार आपण मगाशी सांगितलं तुम्ही जसे सर्वसामान्य लोकांकडून काम करताय तसे आम्ही पण एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून काम करतोय 4 वेळेला मला लोकांनी निवडून दिलं आमदारांचा नामदार झालो ज्या वेळेला हा उठाव झाला त्या उठावामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून पहिल्या प्रथम जर कोण उतरला असेल तर आम्ही रायगडचे मावळे भरतशेठ गोगावले आणि आमचे सर्व सहकारी म्हणजे आज तुम्हाला सांगू इच्छितो की आज ज्या या महाराष्ट्रामध्ये जे पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली त्या सत्तेमध्ये जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो एकनाथ शिंदे साहेबांचा हे कोणालाही नाकारता येणार नाही आहे म्हणजे आज आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून आलात वेगवेगळ्या समाजाची लोक आहात आणि त्या वेगवेगळ्या समाजाची लोक आम्ही काय मागतोय की आम्हाला राहण्यासाठी आसरा मिळावा व्यवस्थित आम्हाला व्यवस्थित घरं मिळावी न्याय हक्काची मागणी तुम्ही मागताय आणि आतापर्यंत जे सुमितने तुमच्यासाठी जे काय मेहनत कष्ट केलेले असतील ते आता शिंदे साहेब आल्यानंतर ते आपल्या भाषणामध्ये सांगतील आणि शिंदे साहेब जेव्हा बोलतात ते करतात हा आतापर्यंत त्यांचा इतिहास आहे म्हणजे मुख्यमंत्री अनेक झाले पुढे होतील परंतु एकनाथ शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री या संपूर्ण देशाने पाहिला महाराष्ट्राने पाहिला आणि सगळ्यात गोरगरीब जनतेने पाहिला की माणूस कसा असावा त्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर एकनाथ शिंदे साहेब म्हणजे आम्ही देवाला सर्वस्वपणाला लावलं की शिंदे साहेब जे करतील ते काहीतरी चांगलं करतील हे वाईट कोणाचं करणार नाही आणि ह्या हेतूने 1 नाही 2 नाही 40 आमदार तेव्हा काते बिचारा आमचा आमदार नव्हता त्यावेळेला पण त्याला आम्ही सांगितलं जर आमच्याकडे आला तरच तो आमदार होऊ शकतो नंतर काय आमदार झाला नसता आणि काते असेल त्याची सुनबाई असेल त्याची मुलं या सगळ्यांना पहिलं माझ्याकडे आम्ही चर्चा केली त्याच्या घरी जाऊन आलो आम्ही आणि नंतर मग साहेबांना सांगून पण आम्हाला खात्री होती कातेंचं काम कातेची राहणीमान तो बुवा आहे तो कोणाला वाटत नाही आम्हाला नाही वाटत गाडीवाले सगळे बुवा होत नाहीत आता का आम्ही बुवा नाही पण तू करणार काय बॅलन्सिंग सांगतो एका संतांनी सांगितलं होतं जर सगळे जर शाकाहारी झाले तर भाज्या पुरणार नाही आणि सगळे जर मांसाहारी झाले तर मासे पुरणार नाही म्हणून ही बॅलन्सिंग ठेवलेलं आहे आज वेगवेगळ्या ठिकाणी लोक जातात म्हणजे मी एकमेव भाग्यवंत आमदार आहे 288 मध्ये आणि त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि शिवाजी महाराजांची समाधी त्यानंतर जिजाऊ माँसाहेबांची समाधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळ स्वामी समर्थांची शिवतरगड आणि आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा असा ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास दिला गेला त्या शूरवीर नरवीर तानाजी मालुसरेंची भूमी ही आमच्या मतदारसंघात अशा हे एवढे लोक येतात जवळजवळ 5 ते 7 लाख लोकांच्या वरती लोक हे आमच्या या ठिकाणी येऊन आता अजून मुलांच्या सळी चालू आहे रायगडावरती तर म्हणजे आम्हाला काय करायचं आहे गोरगरिबांची कामं करायची आहेत गोरगरिबांना सामोरं जायचं आहे गोरगरिबांच्या अडचणी दूर करायच्या आहेत आता मला साहेबांनी तसं पाहायला गेलं तर मागच्याच 2.5 वर्षामध्ये मला मंत्री देऊ केलं होतं परंतु आम्ही होऊन थांबलो की ज्या वेळेला आमचा नेता अडचणीत सापडतो आणि आम्ही जर मावळा त्यांच्या जर मदतीला उभे नाही राहू शकलो तर त्या नेतेगिरीला काय अर्थ नाही आहे आणि म्हणून साहेबांनी सांगितलं शेठ काय करायचं त्याच शब्दात सांगितलं साहेब बरेचसे तुमच्यासाठी थांबू शकतो म्हणजे आता तर लोक ग्रामपंचायतीचे सदस्य पण सोडू शकत नाही आहेत बरेचशेंनी इतिहास केला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्रीपद दिलेलं मी थांबलेलो आहे लक्षात ठेवा आणि म्हणून आज या पहिल्या
याच्यामध्ये निवडून आल्यानंतर पहिलं नाव आमचं घेतलं गेलं की भरत शेठला मंत्री करायचं आहे. आता एक अजून वाद चालू आहे, तो पण तुमच्या कृपाशीर्वादाने संपल, काळजी करू नका. तर आम्ही काम करणारी माणसं आहेत आणि आम्ही गरिबांचे शेठ आहे, श्रीमंतांचे नाही आहे. लोक काय सांगतात, जर तुम्हाला शेठच बनायचं असेल तर गरिबाचे बना, श्रीमंतांचे बनू नका. काही व्याख्या सांगितलेल्या आहेत की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. त्याचं घर मोठं आहे आणि मन मोठं आहे. पहा तुम्ही, श्रीमंताकडे गेल्यानंतर तो काय करतो, आपला गाडी घोडा बंगला बेडरूम किचन बाथरूम सगळं दाखवत बसतो. निघायच्या टायमाला पण थांबा चहा ठेवायची राहिली, अर्धा तास झाला घर दाखवतो, तेव्हा बायकोला दिसलं ना पाहुणा आलाय, त्याला चहा द्यायची. तुम्ही गरीबाच्या घरी जा, लगेच ती माय माऊली आमची बसायला देणार. आमची संस्कृती आहे, तांब्याभर पाणी देणार आणि लगेच चहा ठेवणार. रात्री उशिरा गेलो आपण तर बोला तर एवढ्या रात्री आलात, जेव्हा झोपा आणि सकाळी जा. सकाळी लवकर आलो तर काय बोलणार, सकाळी एवढा लवकर आलात तर पहिलं भाकरी का न्यारी करा आणि मग जा. हा गरीबा घरचा सन्मान असतो. गरीबाचे आशीर्वाद हे हृदयापासून आणि मनापासून असतात. श्रीमंत कधी तुम्हाला आशीर्वाद देत नसतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता मला मंत्रिपद दिले साहेबांनी, आमच्या जबाबदारी दिली. मला सांगितलं की जे जे प्रवेश होतील, खरं म्हणजे आजचा हा प्रवेश साहेबांनी तिकडे सांगितला होता की मुक्तागिरीला घेऊन या, परंतु एवढा जनसमुदाय एवढ्या लोकांनी तिथं बघितलं असतं, नंतर मग बोलले असतं अरे इथं काय परत एवढी लोक आली. इतर लोकांनी चर्चा केली असेल, एवढी लोक तिथं समावली नसतील आणि म्हणून करता मग आम्ही हा पक्षप्रवेश इथं फायनल केला. इथं ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि ज्यांनी नाही केलेलं आहे त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सहकार्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही आहे. मोठा कार्यक्रम करण्यासाठी छोट्या छोट्या लोकांचं सहकार्य लागतं आणि म्हणून करता आज तुम्ही जे काय महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या समाजाचे लोक आले. मगाशी आमच्या सावी साहेबांनी यांनी सांगितलं की आम्ही रेल्वे घेऊन रेल्वेच्या इकडे आजूबाजूला किंवा अनेक काही ठिकाणी राहताय, आम्हाला बाकी काही नको, आम्हाला घर पाहिजे. आणि त्या घरासाठी आज तुम्ही जे काय सुमितच्या बरोबर एवढ्या मोठ्या संख्येने माई भगिनी आणि कार्यकर्ते जे आलेले आहेत त्यांचा निश्चितच विचार केला जाईल. कोणाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही आहे. हा आम्हाला जेवढं जे काय चांगलं करता येईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करूया. कात्या साहेबांवरती जास्त जबाबदारी आहे, कारण त्यांच्याकडे असणारे काही ठिकाणी मोकळे प्लॉट असतील, जागा असतील, जमिनी असतील किंवा अनेक काही ज्या काही बाबी असतील, त्यांना ज्या ज्या वेळेला जी काय मदत लागल ती मदत आम्ही त्यांना करायला तयार आहोत. तुमच्यासाठी काळजी करायचं कारण नाही आहे. शेवळेताई तुझी पण जबाबदारी आहे, कारण तुम्हाला पण लोकांनी इथनं निवडून दिलेलं आहे. आपली जबाबदारी आहे. ही लोक आज आशेने आपल्याकडे आलेली आहेत. इतर पक्षातून ज्या वेळेला आपल्याकडे येतात त्यावेळेला काही नाही काहीतरी त्यांची इच्छाशक्ती असते आणि ती इच्छाशक्ती पूर्ण करायचं काम आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ह्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करूया. आता जो सुमित होता, सुमितच्या जोडीला आपण व्यासपीठावर असणारे सर्व मंडळी त्याच्या सोबत केवळ तुमच्या लोकांसाठी आम्ही पण तुम्हाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करूया. काळजी करायचं कारण नाही आहे. म्हणजे आज आमचं जे काही खातं साहेबांनी दिलेलं आहे त्यातून या गोरगरीब शेतकरी कष्टकरी कुटुंबाला फार मोठ्या योजना आहे. मगाशी साठ्याने सांगितलं की बकऱ्यांचे शेड असतील, कोंबड्यांचे शेड असतील, गुरांचे गोटे असतील, विहिरी असतील, फळझाड लागवड असतील, फुलझाड लागवड असेल, शेतीचे काय व्यवसाय असतील त्याला आम्ही देतो, निधी देतो, पैसे देतो, तुम्हाला सुख समृद्धी करून देतो. आणि म्हणून करता हे जे काय आम्हाला जेवढं सहकार्य करता येईल, तुमच्या कोण नातेवाईक असतील काय असतील त्या पाहुण्यांचा ग्रामीण भागामध्ये जेवढा उपयोग करता येईल तेवढा करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. काळजी करायचं कारण नाही आहे. म्हणजे आता शिंदे साहेबांचं आगमन होत आहे. मला वाटतं 2 मिनिटांमध्ये मला वाटतं येत आहेत. आले ना रे. तर मंडळी मंत्रालयामध्ये इतर ठिकाणी कुठे कुठे काही जरी तुम्हाला जरूर लागली तर इथं पहिलं आणि तुम्हाला पायरी पायरीने चढायचं
पहिले ते स्थानिक आमदार आहेत, स्थानिक पदाधिकारी आहेत, तुमचा नेता आता सुमित आहे, तुमचा महेश, या सगळ्या लोकांना सामोरं जाऊन आणि मग तुम्ही आम्हाला सांगा की त्यांच्याकडून जर काही नाही झालं तर आम्ही आहोत, आमच्याकडनं नाही झालं तर आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि हे सगळे मिळून तुम्हाला आम्ही जेवढी सहकार्य मदत करता येईल तेवढा करायचा आम्ही प्रयत्न करू. कोणालाही बिनमुख होता कामा नये अशा प्रकारचं आपण काम करूया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.